आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। जे शेतकरी बांधव खरीप हंगामातील पीक विम्याची आतुरतेने वाट बघत होते की पीक विमा आम्हाला कधी मिळणार, तर यासाठी आता राज्य सरकारकडून तब्बल 1,927 कोटी रुपयाला मंजुरी देण्यात आली। यामध्ये आता कोणकोणते जिल्हे पात्र झाले तर तुम्हाला छोटासा क्लू इथं दाखवणार आहे व्हिडिओच्या एंडमध्ये, आणि व्हिडिओच्या मधामध्ये तुम्हाला संपूर्ण जिल्ह्यांची यादी पाहायला मिळणार आहे। बघा, सोलापूर, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांना आता सरकारने सिलेक्ट केलेलं आहे। तर टोटल यामध्ये आता बघा पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे असणार आहे। या सर्व 12 जिल्ह्यांना सरकार आता पीक विमा देणार आहे। बघा, तुम्हाला हेक्टरी आता कोणाला 45,000, कोणाला 27,000 तर कोणाला 55,000 अशा प्रमाणे तुम्हाला आता अलग अलग अमाऊंटमध्ये हे पैसे तुमच्या खात्यावरती क्रेडिट होणार, हे देखील आता सरकारने सांगितलेलं आहे। राज्यातील सरकारने आता बघा आपल्यासाठी 1,927 कोटी रुपयाचा निधी आता मंजूर करून टाकलेला आहे। सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमीच असणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, साधारणपणे 50 लाखाहूनही अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा घेतलेला आहे। आता तुम्हाला नक्कीच इथं माहिती असेल की पीक विमा उरलेल्या शेतकऱ्यांच्या इथं नुकसान इथं जे काही आता झालं होतं तर साधारणपणे त्यांच्या खात्यावरती पैसे क्रेडिट झाले नव्हते। तर या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटपासाठी किंवा ज्यांना कमी प्रमाणामध्ये पीक विमा जमा झाला होता त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी आता सरकारने 1,927 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करून टाकलेला आहे। आता बघा भरपूरशा शेतकऱ्यांना 27,400 रुपयांचा पीक विम्याची रक्कम मिळू शकते। पण इथेच एक आता मोठा प्रश्न उभा राहतो। महाराष्ट्रातील तब्बल 55 लाख कुटुंबांसाठी 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असं सांगितलं जात आहे। तरी सुद्धा तुमच्या खात्यात अजूनही एकही जसं की SMS आलेला नाही। सरकारकडून असंही म्हटलं जात नाही की हेक्टरी 27,400 रुपये आपल्याला पीक विमा दिला जाईल। मग हा पैसा नेमका कधी मिळणार आहे आणि इथं मिळणार तर कोणत्या जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यातील समाविष्ट करण्यात आलेला आहे? औरंगाबाद, नांदेड, बीड यासारख्या जिल्ह्यांची यादी आता सरकारने सांगितलेली आहे। परंतु त्या जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्यांचं नाव आहे का, हे देखील आपल्यासाठी महत्त्वपूर्ण इथं विषय ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्ही फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगतो, पैसे कधी मिळणार हे देखील सांगतो। कारण की बघा 1,927 कोटी रुपयांचा निधी सरकारने आता वेगळं इथं तुमच्यासाठी मंजूर करून ठेवलेला आहे। शेतकरी बांधवांनो, इथं जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। कारण की बघा तुमच्या जिल्ह्यांचा समावेश इथं नसेल तर त्यासाठी तुमच्या जिल्ह्यांची यादी कधी येणार हे देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। मग याकरिता आपल्याला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत आवश्यक ठरणार आहे। आणि त्याहूनही महत्त्वपूर्ण आपण जर पाहायला गेलं तर तुमच्या बँकेच्या खात्याशी तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं आहे का, हे देखील तुम्हाला माहिती असणे अत्यंत आवश्यक आणि गरजेपूर्ण ठरणार आहे। कारण की बघा आता सरकार जेव्हा आता तुमच्या खात्यामध्ये पैशाचं क्रेडिट म्हणजे बघा वितरण करत असते, म्हणजे सकाळी आता 10 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान तुम्हाला SMS कधीही येऊ शकतो। म्हणजेच तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक करून ठेवलं असेल तर कुठलीच शंका, कुठलीच काळजी, कुठलीच चिंता तुम्हाला करण्याची आवश्यकता पडणार नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या माध्यमातून आपल्या खात्यावरती सरळ पद्धतीने हे पैसे क्रेडिट होणार। म्हणजेच तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्याला लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून ठेवा। आता जिल्ह्यांची यादी काय असणार आहे, संपूर्ण सविस्तर अपडेट हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी बांधवांनो, आता बघा खरंच जसं की वितरताना इथं स्वीकारलेला जो काय आता सरकारने निधी असणार आहे, तर बघा सरळ आपण जर पाहायला गेलं तर 2022चा पीक विमा 2025 मध्ये मिळतोय। हा तब्बल 3 वर्षाचा उशिरा मागे पीक विमा आता तुमच्यासाठी मंजूर करण्यात आला। आता प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अत्यंत गरजेचं आहे। आता बघा इतकी सगळी माहिती समोर आली, अजून आता हे पैशाचं वाटप कधी होणार, कोणत्या तारखेला होणार, हा देखील प्रश्न आपल्या मनामध्ये पडत आहे। तर शेतकरी मित्रांनो, चिंता करू नका। आजची बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर इथं जसं की स्माईल येणार आहे। बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक अपडेट, तब्बल 55 लाख शेतकरी कुटुंबांसाठी सरकारने आता निर्णय घेतला। त्यामुळे आता अनेक शेतकरी आनंदाने इथं जसं की नाचू लागलेले आहे। गेल्या अनेक इथं वर्षांपासून ज्या महत्त्वाच्या निर्णयाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत बसले होते, घोषणा इथं अखेर सरकारकडून करण्यात आली। आता म्हणजेच बातमी बघा प्रत्येक शेतकऱ्याने लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघायचं आहे। तुम्हाला यादी पाहायला मिळणार आहे, तारीख पाहायला मिळणार आहे। मग आपल्याला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत गरजेपूर्वक आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे। आता बघा राज्याचे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन एक मोठी माहिती दिली। राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावरती
पीक विम्याची रक्कम जमा करायची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू करण्यात आली. याचा नेमका अर्थ काय होतो बघा, समजून घेणे आपल्याला महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावेळी केवळ घोषणा करून इथं थांबायचं नाही. बघा, शेतकऱ्यांना घेतलेला जे काही कष्टाचा आणि हक्कांचा पीक विमा असणार आहे तर त्यांच्या खात्यावरती पोहोचण्याची तयारी सरकारने दाखवलेली आहे. आता सुद्धा येतात जसं की 3 ते 4 वर्षांपासून अडकलेला, थकीत आणि थांबलेला, रखडलेला जो काही पीक विमा होता तो तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला आठवतच असेल की 2022 पासून प्रश्न इथं तसाच प्रलंबित होता. गेल्या जवळपास 3 वर्षाचा शेतकऱ्यांना वारंवार एकच प्रश्न विचारला जात होता की आम्हाला पीक विमा कधी मिळणार, कधी मिळणार. आता बघा शेतकरी बांधवांनो, जे काय आपला थकीत पीक विमा होता, झालेल्या नुकसानीची भरपाई कधी मिळणार, हे जे काय तुमचं दुर्दैवी प्रश्न होते ते साधारणपणे आता तुमचे प्रश्न सुटलेच आहे, हे असं आपल्याला समजायचं आहे. बघा, आता जसं की शेतीचं मोठं नुकसान झालं, कर्जाचा बोजा वाढला गेला, असं जसे की कठीण काळात विम्याचे पैसे अडकल्यामुळे परिस्थिती आणखीन जसं की वेदाने वेद आता जसं की दुःखद झाली होती. मात्र आता सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे इथं पाऊल ठेवलेलं आहे आणि आपल्या बाजूने आता ते उभे झालेले आहे. पुन्हा एकदा असं सरकारनं आता दिलासा मिळणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता सरकारकडून अखेर थांबलेल्या नुकसान भरपाईची जसे की पीक विम्याची मंजुरी देण्यात आली. तब्बल 10,000 कोटी रुपयांचा निधी सरकारने अधिकृतपणे जारी करून टाकलेला असून आता तुमच्या खात्यामध्ये हे 100% पैसे जमा होणार म्हणजे होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, आता बघा, पीक विम्याची रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली. आता जरी तुम्हाला समजून घ्यायचं आहे, गेले 3 ते 5 वर्ष अडकून जे काही रखडलेला, थकीत थांबलेला पीक विमा होता तो देण्याची शासनाने तब्बल 10,000 कोटी रुपये प्रचंड इथं मोठा निधी उपलब्ध करून दिला. हा निधी किरकोळ आकडा नाही, तर बघा हा पैसा म्हणजेच राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांच्या कामाचा, इथं कष्टाचा आणि हक्काचा मोबदला आहे. आता थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता या रकमेमुळे अनेक शेतकऱ्यांचं कर्ज फेडायला इथं दिलासा मिळू शकतो. हंगामातील पेरणी इथं करायला त्यांना दिलासा मिळू शकतो किंवा आर्थिक परिस्थितीमध्ये त्यांना हा दिलासा मिळू शकतो. परंतु शेतकरी बांधवांनो, पहिल्या जिल्ह्यांमध्ये जसं की जे काही पहिले टप्पे असणार आहे तर त्या पहिल्या टप्प्यांमध्ये कोणकोणते जिल्हे आता हे पैसे जमा होणार आहे तर बघा, हे तुम्हाला जिल्ह्यांची यादी पाहणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, पहिला जिल्हा असणार आहे सोलापूर, नाशिक, जळगाव, अहमदनगर, सातारा, सांगली, चंद्रपूर, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर. त्यानंतर बघा वाशिम, यवतमाळ, हिंगोली, परभणी, त्यानंतर अमरावती, धुळे, वर्धा, अकोला, सातारा. त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो, यामध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे. नाशिक, यवतमाळ, सांगली, रायगड, रत्नागिरी, यवतमाळ, बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये 100% तुम्हाला पैसे मिळणार. चिंता करू नका, काळजी करू नका. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांची यादी तुम्हाला पाहिजे असेल तर बघा शेतकरी बांधवांनो, आता या पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये कंटिन्यूस 3 दिवस वाटप चालणार आहे. म्हणजे बघा, 4 जानेवारी, 5 जानेवारी, 6 जानेवारी या 3 दिवस तुमच्या खात्यावरती पैसे वाटप चालणार आहे. परंतु तुम्हाला दुसऱ्या टप्प्याची, तिसऱ्या टप्प्याची यादी जर का पाहिजे असेल तर आता ज्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्वात आधी तुम्हाला हे यादी पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.